सत्रात आपलं स्वागत आहे। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांची समाजसेवा, मृत्यूनंतरही देहदानातून समाजासाठी योगदान। खासदार प्रणिती शिंदे, शिक्षक भरतीत 100% पदभरतीची मागणी। 31 मे पर्यंतच्या सेवानिवृत्त जागांचा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांची समाजसेवा, मृत्यूनंतरही देहदानातून समाजासाठी योगदान। खासदार प्रणिती शिंदे, शिक्षक भरतीत 100% पदभरतीची मागणी। 31 मे पर्यंतच्या सेवानिवृत्त जागांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करण्याची मागणी। शिवयुनिट, शिक्षक एकता संघटना आणि युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे केली। यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची भेट घेऊन रिक्त शिक्षक पदांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शिक्षण विभागात मे 2026 पर्यंत अंदाजे 420 शिक्षक पदे जाहिरातीत समाविष्ट होऊ शकतात, तर माध्यमिक विभागात इयत्ता 5वी ते 10वी साठी सुमारे 390 शिक्षक पदे उपलब्ध होण्याची शक्यता आहे। यामध्ये विशेषतः कला, क्रीडा, कार्यानुभव तसेच BSc BEd पदांचे प्रमाण अधिक राहण्याचे सांगण्यात आले। कन्नड व उर्दू माध्यमातील रिक्त पदांबाबत विचारणा केली असता त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण अधिक असल्याने सध्या एकही रिक्त पद उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली। तसेच खासगी अनुदानित शाळांमध्येही अतिरिक्त शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या अत्यल्प असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। अधिकाऱ्यांनी सांगितले की शिक्षक समायोजन आणि रोस्टर तपासणीची प्रक्रिया सुरू आहे आणि 31 मे 2026 पर्यंत अधिक स्पष्ट माहिती उपलब्ध होईल। पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नवीन संच मान्यतेनुसार राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत असून त्यांचे समायोजन रिक्त पदांवर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे अनेक शाळांमध्ये अत्यल्प जागाच रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यामुळे शिक्षक भरतीतील पदसंख्या कमी होणार असून पात्र परीक्षार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हजारो भावी शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नवीन संच मान्यतेमुळे खासगी प्राथमिक शाळा तसेच कन्नड आणि उर्दू माध्यमात अत्यल्प जागा उपलब्ध राहणार असल्याने संबंधित विषयांच्या उमेदवारांना संधी कमी मिळण्याची शक्यता आहे। शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जैन सरांना आम्ही शिक्षक भरती 100% प्रमाणे व्हावी अशी यासाठी मागणी देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। गेल्या 7-8 महिन्यापासून प्राथमिक शिक्षण विभाग असतील, माध्यमिक शिक्षण विभाग असतील, या ठिकाणी वारंवार पाठपुरावा केला। त्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या जागा, त्याचबरोबर कन्नड माध्यमाच्या असतील, उर्दू माध्यमाच्या जागा असतील, ते 100%च्या क्षमतेने भरावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। शासनाच्या GR प्रमाणे 31 मे 2026ला रिटायर होणाऱ्या जागासुद्धा या भरतीमध्ये समाविष्ट करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्यामुळं जास्तीत जास्त जागा या ठिकाणी भरल्या गेल्यास स्थानिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल। आणि राहिला विषय पेसा भरती, त्या 13 जिल्ह्यामध्ये पेसा भरती चालू आहे। विदाऊट पेसा म्हणजे आपली पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी विदाऊट पेसा जिल्ह्यामध्ये आपली भरती 100%च्या क्षमतेने झाल्यास नक्कीच स्थानिकांना संधी मिळेल, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। याचं गांभीर्याने विचार करून जास्त जागा कशा येतील यासाठी शिक्षण विभागाने पाठपुरावा करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे।